ओम साईराम. सर्वांचं या म्युझियममध्ये सर्वांचं खूप खूप अभिनंदन, वेलकम. तुम्ही आलात कुठून सर? आम्ही ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुका, त्या तालुक्यातील एका गावातून मोहगर नावाचं गाव आहे. तिथे आमचं आचार्य विनोबा भावे गुरुकुल विनोबा भावे गुरुकुल आहे. गुरुकुल. ओके. त्या गुरुकुलाची ती आमची शैक्षणिक सहल आहे. ओके. साधारण आता तुमच्या सोबत जे आहेत ते किती विद्यार्थी आले? माझ्यासोबत 20 विद्यार्थी आहेत. 20 विद्यार्थी. बरं. आता तुम्ही इथं येण्याच्या अगोदर तुम्हाला कोणी कल्पना दिली होती का या ठिकाणी असं असं म्युझियम आहे वगैरे? नाही, येण्यापूर्वी आम्हाला काही माहिती नव्हतं. ओके. देवदर्शन केल्यानंतर आम्ला एका सरांनी हातात पत्रक दिलं ओके. आणि इथे असं म्युझियम आहे. त्यांना आम्ही विचारलं त्याची काही तिकीट कॉस्ट मध्ये फारसं नाही, पण ओके. तुम्ही बोललं आम्हाला ऐनवेळी कळले त्यामुळे आमच्याकडे बजेट आहे बरोबर, नाहीये. अगदी बरोबर. तर तुम्ही तिथपर्यंत जा. अचानक आणि कमी वेळात खूप मोठं ओके, एक ओके. कलादालन पाहायला मिळालं, बरोबर. जे आम्ही अद्याप असं बघितलं नव्हतं. बरोबर. माझ्या या गुरुकुलच्या छत्रांसाठी ही तर मोठी पर्वणी आहे. आता आणि तुम्ही हे काहीतरी पाहिलं. साईबाबा प्रसन्न झाले आणि आम्हाला आज हे अरे वा. पाहायला मिळालं. धन्यवाद. अशाच माझ्या भावना आहेत खूप यामागे. खूप अभिनंदन सर. आता हे पाहिल्यानंतर तुम्हाला एकंदरीत काय वाटतंय की तुम्ही जे आतमध्ये जाऊन आलात, सगळ्या काही गोष्टी पाहिल्यात तुम्हाला त्याबद्दल काय सांगता येईल? एवढ्या मोठ्या स्टेकवर आपल्या इंडियात आणि आपल्या एका महाराष्ट्रातील गावात एवढं मोठं काम उभं राहतंय अगदी की बरोबर. ज्याला जगाच्या नकाशावर स्थान असेल असं दिसतंय. बरोबर. ती कला तुमची युनिक आहे नक्कीच. आणि एवढं धाडस कोणी केलंय एवढं मोठं उभं करायचं, याबद्दल मला कौतुक वाटायला लागलं. आता याच्यामध्ये सर सगळ्यात महत्त्वाचा विषय असा आहे की विशेष या म्युझियमचा आम्ही अजून एक त्याच्यातून एक चांगला पॉझिटिव्ह विचार असा करतोय सर की हे जर विद्यार्थ्यांना आम्ही जर म्हणजे तुमच्यासारख्या माध्यमातून विद्यार्थ्यांना इथं जर इन्व्हाइट केलं आणि विद्यार्थ्यांना हे सगळं नजरेतून दाखवलं. आता Yes. पेंटिंग गॅलरी आहे आपल्याकडे, वॅक्स म्युझियम आहे, याच्यातून विद्यार्थी कसे घडतील भविष्यात याचाही या ठिकाणी कटाक्षाने आम्ही लक्ष दिलेलं आहे, बारकाईने विचार केलेला आहे. आता पलीकडली जी आहे आपल्या शेजारीच आर्ट गॅलरी आहे, तर आम्ही अपेक्षा ठेवतो की यातून एक जरी पेंटर तयार झाला तरी तो भारतासाठी आपल्या राज्यासाठी खूप महत्त्वाचा विषय असणार आहे. किंवा आतमध्ये आपण जे काय वॅक्स म्युझियम पाहिलं, स्टॅच्यू आहेत, तर याच्यातून एखादा मूर्तिकार जरी निर्माण झाला तर तुमच्या माध्यमातून एक खूप मोठं कार्य या ठिकाणी होणार आहे, अशी आम्ही विद्यार्थ्यांकडून सुद्धा अपेक्षा ठेवत असतो सर. तर तुम्हाला असं वारंवार इतर विद्यार्थ्यांना सांगणं किंवा इथं येणं तुम्हाला आवडेल का? नक्की जरूर आवडेल सर. मी शिक्षक आहे, आमची शिक्षण संस्था आहे. ओके. आमच्याच संस्थेच्या 5 शाळा आहेत. 6,000च्या दरम्यान आमचे विद्यार्थी आहेत आणि त्यांच्या सहली येत असतात. हां. एकेका वेळी 10 बस आमच्या शाळेच्या येतात वा, छान. आणि मुलांना असं शैक्षणिक दाखवलं पाहिजे ज्यापासून मुलं प्रेरणा अगदी घेतील बरोबर. आणि पुढच्या आयुष्यात ते मोठे कलावंत, मोठे बरोबर. वैज्ञानिक, मोठे समाजसेवक त्यांच्यातून पुढे येतील. आमचाही मोठे तोच उद्देश उद्योजक. आहे सर की यातून आपण आणि काहीतरी ते निर्माण केवळ करू शकतो. वर्गात शिकून होत नाही, तर मुलांना प्रत्यक्ष दाखवलं पाहिजे. अगदी बरोबर. आणि त्यासाठी आम्ही वेळ काढून अशा प्रकल्पांना भेटी देताना म्हणजे थांबतो. थोडक्यात यातून एक प्रॅक्टिकली नॉलेज विद्यार्थ्यांना आपण देऊ सर, आज शकतो. आम्ही यानंतर जाणार आहोत इथे शेजारी असलेल्या राहता गावातील साकुरी म्हणून गाव आहे ते. तिथे बरोबर. डांगे पॅटर्नवर चालणारी शाळा, त्यांचा पॅटर्न काय आहे? बरोबर, अगदी आमच्या खरं आहे. गुरुकुलचा एक स्वतःचा पॅटर्न आहे. अगदी बरोबर आहे. म्हणून आम्हाला उत्सुकता आहे की लोक कशा प्रकारे काम करतात. बरोबर. त्यापुढे आम्ही राहुरी कृषी कृषी विद्यापीठात जाणार आहे, कारण त्या गोष्टी मुलांना दाखवल्या पाहिजे. बरं, आता आपण या ठिकाणी आलात, हे सर्व पाहिलं, तर विद्यार्थ्यांमध्ये मी असं विचारू शकतो की तुम्हाला काय वाटलंय? माझे नाव कावेरी. ओके. इयत्ता 10. आता तुम्ही हे जे म्युझियम पाहिलं, तर तुम्हाला काय वाटलं हे पाहिल्यानंतर? आर्ट गॅलरी पाहिली, म्युझियम पाहिलं, तुम्हाला काय वाटलं ही विजिट झाल्यानंतर? काय सांगताल तुम्ही? आम्ही जेव्हा आत गेलो ओके. तेव्हा असं वाटत नव्हतं की ते पुतले लावलेत. ओके. साक्षात साईबाबाच आमच्यासाठी. साक्षात बाबांचं दर्शन तुम्हाला भेटलं. हो, खूपच सुंदर होतं आतमध्ये. मुलांमध्ये मी असं विचारू शकेल विद्यार्थ्यांना की तुम्ही ही जी विजिट केली यात तुम्हाला काय सांगता येईल, काय वाटलं तुम्हाला? नमस्कार, मी ओम नीरज साईराम. संतोष दराने, इयत्ता 9वी मध्ये शिकतो. मी आतमध्ये तुमच्या म्युझियममध्ये गेलो, असं वाटलं का प्रत्यक्ष साईबाबांचं जीवनचरित्रच बघितलं बरोबर, अगदी. आणि मला ते आत्मसात झालं. धन्यवाद. म्हणजे साक्षात बाबा तुम्हाला पाहायला भेटले, फक्त बोलणं बाकी राहिलं होतं. एवढा साक्षात्कार तुम्हाला त्या ठिकाणी झाला. तुम्ही या ठिकाणी आलात, म्युझियमला व्हिजिट दिली, म्युझियम पाहिल्यानंतर तुम्हाला काय वाटतं? मला म्हणजे मी एका साईबाबाच्या पुतळ्याजवळ होतो, तेव्हा तिथे 2 माणसं होती.
ती फोटो काढत होती. मला असं वाटलंच नाही की ते, मला असं वाटलं पहिल्यांदा की ते सुद्धा पुतले, म्हणजे असं डायरेक्ट मनात ते रुतलं. एवढं इतकं खरं दिसतंय इथे. विद्यार्थ्यांसाठी विशेष संदेश असा देऊ शकतो मी, तुम्ही या ठिकाणी आला शिर्डीमध्ये वॅक्स म्युझियमला व्हिजिट केली तर वॅक्स म्युझियमची मॅनेजमेंट आणि हे सर्व ज्यांनी केलं ते आपले खूप खूप आभारी आहे. तर अशाच व्हिजिट आम्ही तुमच्याकडून अपेक्षा ठेवतो. तुमचे जे काय मित्र वर्ग मित्र असतील, इतर काय विद्यार्थी असतील, तर तुम्ही जे काय समक्ष अनुभव घेतला हा तुम्ही तुमच्या मित्रांना, क्लासमेटला, इतर विद्यार्थ्यांना सांगावा अशी आम्ही तुमच्याकडून अपेक्षा ठेवतो. ओम साईराम.